बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 6 राधा कृष्ण. दान देण्याचा महिमा. साध्या मांजराने दिव्याची बात सरशी केली तर त्याचा उद्धार झाला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरू. जो पराचाही परपरू, ज्याचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता एका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडाव्या पापाचा मळू, कथा अळू माळू वदवद असे. श्लोक. भगवन वल्मासे वै दीपदानस्य यत्फलम तत्सर्व ब्रूहि मे देव लोकानां हित कामम्या. श्री विष्णुरुवाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि रहस्य पापनाशनं यत्कृत्वा पितॄंहा गो ब्राह्मण ब्रह्म गुरुतल्पगाः विघाती कुटसाक्षी वा सर्व पाप करोति वा मुच्यते नात्र संदेहो विष्णू लोकं स गच्छति. टीका. प्रश्न करतसे श्रीलक्ष्मी वदतसे कैवल्यधामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापक्षयाते जानपा. जया वाटे की पाप जावे त्यांनी आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथानुमोदने पै. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपेजी तत्वता. जेने भव व्यथा निवारे कवन पापाची या राशी नष्ट होती दीपदानेशी पूर्वी एशिया वृत्ताशी आचरून पुण्यराशी तो झाला. हे अत्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन एक एक कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतज्ञ आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिवादी माता पित्यांते त्याजुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही श्नुष्णू भगिनी कन्ये तेही राते जो स्वदेही एशी महापातकी अपार त्या पापाचे शाळन होय. केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा अधिक माशी मासवरी केशवा अर्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिनी स्नानाते हेही न घडे कवनाते झरी वापी कूप तडागाचे परिस्नान कीजे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके शरीरी सामर्थ्य नसल्या प्राही प्रवाहा जाव्या शक्ती नाही शीतोदक नसे स्रवंतेही तरी बाध नाही उष्णोदका. श्लोक. संपूर्ण फलदम सम्यक स्नान मुष्णेन वारिणः शीतेष्ण द्विगुण वस्यात कुपेश्च चतुर्गुणः नद्यां दशगुण प्रोक्त महानद्या ततोदश सहस्रगुणितं प्रोक्त महानद्यश्च संगमे. टीका. संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जान शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जानपा नदी तीराची ठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा शेतरी पाही अथवा सागराचे तरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्रगुण्य पुण्य जोडे. ऐसे स्नान विधी ते सारून मजकीचे देवतार्चन स्वये ताम्रपात्री आज्य घालून दीप लावून ठेवीचे मग पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीप पूजन करून दान द्यावे दान ब्राह्मणाते दक्षिणेसहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख मुपते पावती आयुरारोग्य अपार संतती चुके यम यातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जानपा. श्लोक. शतजन्मोत्पित्थं पापं मासार्थे नैव गच्छति जन्मांतर सहस्रेस्तु यददं समुपजित सप्त जन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लोप तोही अमुप झडत असे परी श्रद्धा पुरस्कार पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी जळकुंभ ठेवी जे आधी परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करून या त्यावरी मग दीप ठेवूनी जळकुंभासहित दिजे दानी एक मासवरी प्रतिदिनी करता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते सौभाग्य अथवा विधवेते समान पुण्याते पाविजे. वरकड करता यज्ञ ज्ञान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्सर करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे त्यावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणातेही भाव धरुणी देही अति आदरे अर्पिजे. नानापरी ऋत मिश्रित अपुप अन्य यथास्थित षडशे पक्वान्य बहुत ब्राह्मणाते अर्पावी. गोभू हिरण्यदानांनी जो अर्पी भूदेवा लागोनी मलमासाची प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहाशी. वैशाते पशुधन प्राप्त शुद्धाते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्र घाय. स्त्रियांते वैधव्य नाही कुमाराते निजभ्रातार तोही सुलक्षणिक प्राप्त होई. व्रत प्रभावित एशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्रो की जे हरी जागरण प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी
सरस्वती तीराशे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आपतही, स्त्री युक्त नांदत असे, भिक्षा मागून नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, त्याही वरी अतित असलिया असंभाळित मध्यान्ही, धन्य ऐशियाचा संसार, स्त्री अशोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी, समयी आलिया अतित, लाहे लाहे दुनावत, त्याचे असे तोषवित, भोजन पाने आदरेशी, भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्राहक कैसा तेथे, परिसमयी असेल ते, यथारुची संपादी, स्वपुत्राची आशा न धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परिखेद मनी मानिना, ऐसे स्त्री धर्मानुकूळ, त्या पुरुषाचा सुफळ काळ, त्यावरी पुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी, परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरेने पडे निधारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी, तेथे सर्वजा संतुष्ट, हर्षशी मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानशी, असो आता पाल्हळ बहुत, सुशर्मा यथाचारी वर्तत, गृही धेनू सेवा नित्य करीत, उदर भरी येशिया परी, नित्य करून प्रातस्नान वरी करीतसे जप ध्यान, मग करून या भिक्षाटन, अतितासहित भोजन करीतसे, धन्य येशियाचा संसार, तोची प्रिय होय रमावर, नाही तरी साक्षी भोजन प्रकार न घडून निर्धार ते हाते, अतिथी बैसवून या द्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, बरविया परी मिष्टान्न, ऐसे भोजन घडे जयाशी, तरी नरकी वास तयाशी, ते भोजन मांस भक्षणाशी, उदक प्राशने रुधिर, अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जया ते नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारे, ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रो करी हरी जागरी, तेने तुष्टे नारायण, ऐसी करिता काळक्रमना, पैसा वेची सत्कारना, तो मलमास प्रवर्तता जाना, करी विचारणा मानसी, म्हणे संचय नाही धनाशी, केवी घडे पुण्यराशी, कवने करावे दानाशी, व्रत प्रभावाशी याची पै, मी तव दरिद्री अत्यंत, न घडेची परमार्थ, दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मजलागी, याची चिंता परमहृदयी, उद्भवली तयाशी पाही, म्हणे सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे, प्रतिदिनी मौन धरून, पुराणी बैसतो जाऊन, तव तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण यथा निगुती, तुची बोध चित्ती ठसावून, म्हणे ह्याची करावी आपण, मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे, पुरुषोत्तम प्रत्यर्थ भक्ती, दान देत असे ब्राह्मणाप्रती, ऐसा नेम चालविला प्रती, काय निश्चिती वर्तले, एकादशीच्या दिवशी सुशर्मा बैसला जागरणाशी, दीप लावून वृतेशी सन्निदेशी ठेवीत, पूजा करून संकल्पयुक्त प्रातकाळी अर्पू ब्राह्मणाते, ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानाशी जात असे, तव घरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही, तव एक बिडाळक तेथे पाही, मूषका लागी दसे, तेथे दीपज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्र युगळी, मग मार्जारे तेवेळी, केली नव्हाळी ते एका, आपल्या पुढल्या हाताने, दीप सरसावित युक्तीने, मूषक दृश्य भावातेने, म्हणून केला उपजवू, म्हणून केला उपावो, तो कृपाळू तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर, परी नबल वर्तले थोर, एका समग्र भाविक होता या मार्जारा ते वेळी, विमान उतरले भूमंडे, विमाने बेसताची तशाने, तत्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण, सुशर्मा स्नान करून आला, तो हा चमत्कार देखला, मग बोलता झाला ते वेळा, विमानास्ते ते काळी, म्हणे देवदूत हो विज्ञापन, माझा आणि जे हो मना, या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणून वाहिला विमानी, तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार, म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका, तरी संग संगती दोष जैसा, हा ही पुण्यलेश जाण तैसा, संवाद ऐकुनिया ऐसा, चित्त उद्विग्न ते झाले, म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा, अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधू, कवन पुण्याची या राशी, बिडाळका आचरला देहासी, नेनो पूर्व सुकृताच्या राशी, म्हणून विमानासी प्राप्ता, हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्य ज्ञानी मधुसूदना, शिराब्दिशायी नारायणा, करुणाघना दीनबंधू, मी तव अभागी पूर्ण, नेनेच कधी पुण्य चरण, मज पापी याते स्वर्ग भुवन, प्राप्त कोठून होय पै, ऐसा सद्गतीत अंतरी, परमद्रवला हृदय मंदरी, अश्रू चालले नेत्रद्वारी, करुणा सोरी भाकित, त्याची करुणा ऐकून, कृपेने द्रवला नारायण, त्याते चतुर्भुज करून, तात्काळ वाहिला विमानी, या लागी केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाय जाण, वाया गेलिया येईल उणे, बिद्र पूर्ण तोरडी असे, स्वबुद्धी अथवा संत संगती, पुण्य घडावे भलत्या रीती, तेने संतोष श्रीपती, अधोगती नव जाय, धन शून्या पदरी, जो दान धर्माते न करी, तया पापिया नरक घोरी, जन्मवरी सुटेची ना, म्हणून यवचिता नरदेहो, सुख ते लाधला पहा हो, न विचारिता न्यायो, करी संचयो धनाते, ऐसी वयसा संसारी, वेचिता केवी घडे सार्थकता, त्याची वयसा निघून जाता, मग धन वार्ता केवती, संचय केला ज्या धनाते, तो राहे जेथील तेथे, एकलेची जाणे घडे तयाते, जेथील तेथे निजात्मा, धर्म नेने काही, जडला प्रवाही जन्मपंक्ती, हाची जाणूनी अभिप्रावो, कृपाळू जो देवादिदेवो, म्हणून सुलभ उपावो, निर्मुनी ठेविला जनाते, म्हणून सुशर्मा द्विजवर, वर्ततसे दरिद्राचार, परिचित्ती धरुणी निर्धार, केला उद्धार स्वयतेने,
श्लोक नवियोग ममाप्नोति दीपदान प्रभावतः आधयोधावत श्चैव दीपदानात् प्रक्षिताः भीतो भयात् प्रमुच्यत बद्धो मुच्यत बंधनात् ब्रह्मत्यादिभिः पापैर्दीपदान प्रभावतः सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोको गच्छति अत्रापुद्यादारः रंतीमिहित पुरातनम. टीका या लागी प्राणियाते पाही सुलभ उपाव निर्मिलामही म्हणून आसरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोतेजन केले निरूपण यथामती तरी ग्रंथांतरी ठेवून विश्वास स्वये करा हो या व्रताचा सायस जेणे चुके हो गर्भवास चुके अनायासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावाशी कारण भावे संतुष्ट जनार्दन एर अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारे ऐसा भावार्थाशी कारण तुळशी दळे संतुष्ट जनार्दन म्हणून गर्भरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे हाची जाणून निर्धार वाघवल्ली तुळशी दळ साचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडिया भारे आपुलिया. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्टोध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.